राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। तालुक्यात एकीकडे उन्हामुळे व्याकुळ झालेले प्राणी पक्षी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत। ही धाव त्यांच्यासाठी जीवघेणी देखील ठरत आहे। मात्र दुसरीकडे मंगळ ग्रह मंदिर परिसरात फुललेल्या वनराईमुळे वन्य प्राणी पक्षी यांना हक्काचा निवारा मिळाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। अलीकडे एक रात बगळ्यानं उन्हापासून बचाव करण्यासाठी पोलीस स्टेशनचा आश्रय घेतला। मात्र त्याच दिवशी एका माकडानं येथील ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात फुललेल्या वनराईचा आश्रय घेत येथील बहरलेल्या आंब्याच्या झाडावरील कैरींचा मनसोक्त आस्वाद घेतला। या ठिकाणी रोज 1-2 माकड येऊन कैऱ्यांवर ताव मारत असतात आणि पाणी पिऊन निघून जात असतात। मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने मंदिर परिसरात लावलेल्या आंब्याच्या झाडांवर कैरी आणि आंबे खाण्यासाठी पोपट आणि इतर पक्षीही येत असतात। अनेक पक्ष्यांचा या ठिकाणी अधिवास असून या पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी, अंडी उबवण्यासाठी आणि पिल्लांच्या संरक्षणासाठी जवळपास 100 मडकी झाडांवर बांधलेली आहेत। त्यामुळे या पक्ष्यांना चांगल्या प्रकारे आश्रय मिळत आहे। म्हणूनच या ठिकाणी सकाळ संध्याकाळ पक्ष्यांची किलबिलाट अनुभवायला मिळत असते। जखमी पक्ष्यांवर या ठिकाणी उपचार केले जातात आणि बरे झाल्यानंतर त्यांना नैसर्गिक सानिध्यात सोडून दिलं जातं। या ठिकाणी पशुपक्ष्यांसाठी 12ही महिने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी नियमित खाद्यही टाकले जाते। विशेष म्हणजे निर्भय होऊन ते सर्व खातात आणि पाणी पितात। एकही सेवेकरी पशुपक्ष्यांना इजा पोहोचवत नाही, त्यामुळे एकही सेवेकराची त्या पशुपक्ष्यांना भीती वाटत नाही। दुसरीकडे मात्र जानवे परिसरातील आरक्षित जंगले ओसाड पडलेले दिसून येत आहेत। या ठिकाणी पाणवटे आहेत, मात्र निधी अभावी त्या ठिकाणी पाणी टाकलं जात नाही, म्हणून येथील पाणवटे एवढ्या उन्हाळ्यातही कोरडेच आहेत। त्यामुळेच येथील पक्षी प्राणी अन्न पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत असतात। जीव वाचवण्यासाठीची ही घेतलेली धाव मात्र त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत असते, हे मोठं दुर्दैव। गेल्या महिन्यात 3-4 हरणांचा तर एक नीलगाईचा वाहनांच्या धडकेत तसेच विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यात। आरक्षित जंगले असूनही प्राण्यांच्या पक्ष्यांचा अन्न पाण्याविना मृत्यू होणं हे पक्षी मित्र, प्राणी मित्र तसेच वन विभागाचं अपयश म्हणावे का, असा सवाल सुज्ञांनी उपस्थित केलाय। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।